भारत सरकारची 140 वर्षे जुनी अशी कोणती योजना आहे जिथे प्रीमियम सर्वात कमी आणि बोनस सर्वात जास्त मिळतो? सरकारी नोकरी किंवा प्रोफेशनल आहात तर पोस्ट ऑफिसची ही एक योजना तुमचे लाखो रुपये वाचवू शकते. जाणून घ्या कशी. कमी प्रीमियम मध्ये 100% सरकारी सुरक्षा आणि गॅरंटेड नफा. आज आपण पाहणार आहोत पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजेच PLIचा संपूर्ण गाईड. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका सरकारी गुपित योजनेबद्दल बोलणार आहोत जी तुमच्या कुटुंबाला 100% आर्थिक सुरक्षा तर देतेच, पण त्यासोबतच बाजारात सर्वात जास्त परतावा म्हणजे हायेस्ट बोनस देते. पण पुढे जाण्या अगोदर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, जेव्हा जीवन विम्याचा विषय निघतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर LIC किंवा इतर खासगी कंपन्या येतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतात एक अशी विमा योजना आहे जी भारत सरकार स्वतः चालवतं, जिचा बोनस LIC पेक्षाही जास्त आहे आणि जिचा प्रीमियम खासगी कंपन्यांच्या पारंपरिक प्लॅन्सपेक्षा खूपच कमी आहे. आणि ही योजना आजची कालची नाही तर गेली 140हून अधिक वर्ष भारतीयांची सेवा करत आहे. होय, मी बोलत आहे पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजेच PLI बद्दल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत PLIचे नियम, त्याचे 6 धमाकेदार प्लॅन्स, मिळणारा बोनस आणि ऑनलाईन ऑफलाईन अर्ज कसा करायचा आणि 2026 मध्ये यामध्ये पैसे गुंतवण्याचा फायदा आहे का, हे सर्व सविस्तर समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले प्रश्न येतो की पोस्टल लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय? तर मित्रांनो, पोस्टल लाईफ इन्शुरन्सची सुरुवात 1 फेब्रुवारी 1884 रोजी झाली होती. सुरुवातीला ही योजना फक्त पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित होती, पण नंतर भारत सरकारने याचे अफाट फायदे पाहून इतर सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही योजना खुली केली. PLI हे थेट भारत सरकारच्या कम्युनिकेशन मिनिस्ट्री अंतर्गत येणाऱ्या डिपार्टमेंट ऑफ पोस्ट द्वारे चालवले जाते. याचा अर्थ असा आहे की तुमच्या पैशांची 100% सुरक्षा स्वतः भारत सरकार घेत आहे. पारंपरिक इन्शुरन्स मार्केटमध्ये PLIचा दबदबा असण्याचं मुख्य कारण म्हणजे कमी प्रीमियम आणि जास्त बोनस. यामध्ये कोणतेही मोठे कॉर्पोरेट खर्च किंवा एजंट कमिशन नसतात, ज्यामुळे सरकार तो सर्व फायदा ग्राहकांना बोनसच्या स्वरूपात देतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, ही योजना कोणाला घेता येते? पोस्टल लाईफ इन्शुरन्स हा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नसून तो ठराविक पगारदार आणि व्यावसायिकांसाठी डिझाईन केला गेला आहे. आता यात कोण कोण येतं मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे सरकारी कर्मचारी, जसे की केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, तसंच संरक्षण दलातील सर्व कर्मचारी. दुसरं म्हणजे स्थानिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत कर्मचारी. तिसरं आहे शैक्षणिक संस्था, जसे की सरकारी आणि सर्व सरकारी अनुदानित शाळा आणि कॉलेजेसचे शिक्षक आणि कर्मचारी. चौथं आहे बँक आणि सार्वजनिक उपक्रम, जसे की राष्ट्रीयकृत बँका, रिजनल रूरल बँक आणि PSUs, जसे की BSNL आणि MECBचे कर्मचारी. आणि सर्व मान्यताप्राप्त व्यावसायिक, जसे की जर तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, CA, आर्किटेक्ट, वकील किंवा MBA पदवीधारक असाल आणि खाजगी प्रॅक्टिस किंवा नोकरी करत असाल तरीही तुम्ही पात्र आहात. परत खाजगी कंपन्यांचे कर्मचारी, जर तुम्ही NSE किंवा BSE वर लिस्टेड असलेल्या नामांकित खाजगी कंपन्यांमध्ये काम करत असाल तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता यामध्ये प्रवेश करण्यासाठी किमान वय 19 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे आणि कमाल वय साधारणपणे 45 ते 55 वर्षे दरम्यान असते. तर मित्रांनो, आता तुम्हाला पोस्टल लाईफ इन्शुरन्सचे 6 मोठे फायदे मी सांगते. पहिला म्हणजे 100% सरकारी सुरक्षा. देशाच्या अर्थव्यवस्थेत कितीही चढ उतार झाले तरी भारत सरकार तुम्हाला तुमची मॅच्युरिटी रक्कम देण्यासाठी बांधील आहे. दुसरं म्हणजे भारतातील सर्वात जास्त बोनस. विमा क्षेत्रात सर्वात जास्त बोनस देणारी ही संस्था आहे, जिथे इतर कंपन्या प्रति 1000 रुपयांच्या विम्यावरती 30 ते 40 रुपये बोनस देते. तिथे PLI तब्बल 52 ते 76 रुपये प्रति 1000 वार्षिक बोनस देते. तिसरा फायदा आहे कमी प्रीमियम. इतर पारंपरिक एंडोमेंट प्लॅन्सच्या तुलनेत PLIचा प्रीमियम खूपच कॉम्पिटिटिव्ह आणि कमी असतो. चौथा फायदा आहे कर्ज सुविधा. जर तुम्हाला पैशांची तातडीने गरज भासली तर 3 ते 4 वर्षाचा लॉक इन पिरियड संपल्यानंतर तुम्ही तुमच्या पॉलिसीवरती अत्यंत कमी व्याजदरात कर्ज घेऊ शकता. पाचवा फायदा आहे पॉलिसी कन्वर्ट करण्याची सोय. काही प्लॅन्समध्ये तुम्ही होल लाईफ पॉलिसीचे रूपांतर एंडोमेंट पॉलिसीमध्ये करू शकता. आणि 6वा फायदा आहे टॅक्स बेनिफिट्स.
भरलेल्या प्रीमियम सेक्शन 80C अंतर्गत टॅक्स सवलतीसाठी पात्र आहे आणि सेक्शन 10 ऑफ 10D अंतर्गत मिळणारी मॅच्युरिटी किंवा डेथ बेनिफिटची रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते. आता हे झाले फायदे. आता PLAचे 6 वेगवेगळे प्लॅन्स मी तुम्हाला सांगते. पोस्ट ऑफिसने वेगवेगळ्या गरजांसाठी 6 वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिसी आणल्या आहेत. चला तर मग काय आहे ते मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे सुरक्षा, होल लाईफ अशुरन्स. हा प्लॅन तुमच्या कुटुंबाला आयुष्यभरची सुरक्षा देतो. यामध्ये तुम्हाला विमा संरक्षण वयाच्या 80 वर्षापर्यंत मिळते आणि जर पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण विम्याची रक्कम आणि जमा झालेला बोनस नॉमिनीला दिला जातो. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ₹76 प्रति हजार वार्षिक बोनस मिळतो. दुसरा म्हणजे संतोष, एंडोमेंट अशुरन्स. हा PLIचा सर्वात लोकप्रिय प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला विमा संरक्षण सोबतच एक ठराविक रक्कम ठरवून दिलेल्या वयात, समजा उदाहरणार्थ 35, 40, 45, 50, 55, 58 किंवा 60 वर्षे परत मिळते आणि जिवंत राहिल्यास स्वतःला आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यास नॉमिनीला पैसे मिळतात. याचा बोनस 52 प्रति हजार रुपये आहे. आता तिसरा आहे सुविधा, कन्व्हर्टिबल होल लाईफ अशुरन्स. हा प्लॅन सुरुवातीला सुरक्षासारखं काम करतो, पण 5 वर्षानंतर तुम्हाला ही पॉलिसी संतोष म्हणजे एंडोमेंट प्लॅनमध्ये बदलण्याची सुविधा मिळते. जर 5 वर्षांनी तुम्ही बदलली नाही तर ती होल लाईफ पॉलिसी म्हणून चालू राहते. आता चौथा आहे सुमंगल, अँटिसिपेटेड एंडोमेंट अशुरन्स. हा एक मनी बॅक प्लॅन आहे. हा 15 किंवा 20 वर्षाच्या मुदतीसाठी घेता येतो. आता हा 15 वर्षाचा प्लॅन नेमकं काय आहे? 6व्या, 9व्या आणि 12व्या वर्षी प्रत्येकी 20% रक्कम मिळते आणि उरलेली 40% रक्कम 15व्या वर्षी बोनस सहित मिळते. आणि 20 वर्षाचा जर प्लॅन आपण पाहिला तर 8व्या, 12व्या आणि 16व्या वर्षी प्रत्येकी 20% रक्कम मिळते आणि उरलेली 40% रक्कम 20व्या वर्षी बोनस सहित मिळते. याचा बोनस 48 प्रति हजार आहे. आता 5वा आहे युगल सुरक्षा म्हणजे जॉईंट लाईफ अशुरन्स. हा प्लॅन खास विवाहित जोडप्यांसाठी आहे. एकाच प्रीमियममध्ये पती पत्नी दोघांनाही विमा संरक्षण मिळते. दोघांपैकी एकाचे सरकारी कर्मचारी असणे आवश्यक आहे. याचा बोनस 52 प्रति हजार रुपये आहे. आता 6वा येतो बाल जीवन विमा म्हणजे चिल्ड्रन पॉलिसी. पालक आपल्या मुलांच्या ज्यांचं वय 5 ते 20 वर्षे आहे भविष्यासाठी हा प्लॅन घेऊ शकता. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलांना हा प्लॅन देता येतो. जर पॉलिसी दरम्यान मुख्य पालकाचा मृत्यू झाला तर मुलांचा पुढील सर्व प्रीमियम माफ केला जातो. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलांना हा प्लॅन घेता येतो. आता मॅच्युरिटी कॅल्क्युलेटर आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. हा परतावा पूर्णपणे सुरक्षित आणि टॅक्स फ्री असतो. समजा तुमचे वय 20-30 वर्षे आहे आणि तुम्ही 10 लाख रुपयांचा संतोष म्हणजेच एंडोमेंट अशुरन्स प्लॅन 30 वर्षाच्या मुदतीसाठी घेतला. याचा अर्थ वयाच्या 60व्या वर्षी तुमची ही पॉलिसी मॅच्युअर होईल आणि या हिशोबाने 10 लाख रुपयांच्या विम्यावरती तुमचा एका वर्षाचा बोनस होतो 52,000 रुपये. आता तुमची पॉलिसी 30 वर्षांची आहे, त्यामुळे या 52,000 रुपयांना जर आपण 30 वर्षांनी गुणले तर तुमचा एकूण जमा झालेला बोनस होतो 15,60,000 रुपये. आणि शेवटी जेव्हा तुमची पॉलिसी मॅच्युअर होईल म्हणजेच तुम्ही 60 वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्हाला मिळणारी एकूण रक्कम असेल तुमची मूळ विम्याची रक्कम म्हणजेच 10 लाख रुपये अधिक तुमचा एकूण जमा झालेला बोनस म्हणजेच 15,60,000 रुपये. हे दोन्ही मिळून तुम्हाला एकूण 25,60,000 रुपये मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पूर्ण परतावा 100% सुरक्षित आणि पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. तर मित्रांनो, तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला मी देते. PLIचे जे हे प्लॅन्स आहेत ते नक्कीच खूप चांगले आहेत आणि यामध्ये परतावा आणि सुरक्षितता दोन्ही मिळते. पण जर तुमचे उद्दिष्ट फक्त आणि फक्त कुटुंबाचे आर्थिक संरक्षण म्हणजे प्युअर फायनान्शियल प्रोटेक्शन हे असेल जेणेकरून तुमच्या पश्चात कुटुंबाला कोणतीही आर्थिक चणचण भासू नये तर तुम्हाला टर्म इन्शुरन्सकडे पाहिले पाहिजे. तर या टर्म इन्शुरन्समध्ये तुम्हाला खूपच कमी प्रीमियममध्ये खूप मोठी विम्याची रक्कम मिळते. उदाहरणार्थ आजकाल मार्केटमध्ये ॲक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स सारखे उत्तम प्लॅन्स उपलब्ध आहेत. जर तुमच्या कुटुंबाला एका मोठ्या आर्थिक कवरची गरज असेल तर याचे फीचर्स नक्कीच पाहण्यासारखे आहेत. यामध्ये केवळ ₹595 प्रति महिना इतक्या कमी प्रीमियमपासून सुरुवात होते. एवढ्या कमी प्रीमियममध्ये तुम्हाला तब्बल 1 करोड रुपयेपर्यंतचं कव्हर मिळते आणि विश्वासार्ह क्लेम सेटलमेंट देखील आहे. याचा क्लेम सेटलमेंट रेशिओ 99.7% इतका प्रचंड आहे, ज्यामुळे क्लेम नाकारल्या जाण्याची चिंता नसते. आता याच्यामध्ये फास्ट सेटलमेंट देखील आहे. कंपनी अवघ्या 3 तासाच्या आत क्लेम सेटल करते, जे संकटाच्या काळात कुटुंबासाठी खूप मोठे मानसिक बळ ठरते.
आणि यात विशेष ऑफर देखील आहे. जर तुम्ही पहिल्या वर्षी पॉलिसी घेत असाल तर तुम्हाला 15% डिस्काउंट देखील मिळते. त्यामुळे मित्रांनो, जर तुमच्या मागे कुटुंबाला थेट 1 करोड रुपयांचे कव्हर देऊन सुरक्षित करायचे असेल तर अशा टर्म प्लॅनचा विचार नक्की करा. आता हे सगळं तर झालं. आता अर्ज कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. PLI साठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने ऑफलाईन पद्धतीने खूप सोपी आहे. तुमच्या जवळच्या मुख्य पोस्ट ऑफिसला भेट द्या आणि PLI प्रपोजल फॉर्म मिळवा. दुसरं म्हणजे कागदपत्रे. फॉर्म सोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचा दाखला, 10वीचं सर्टिफिकेट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोकरीचा पुरावा, हे सगळं जोडा. तिसरं आहे वैद्यकीय तपासणी. तुमचे वय 35 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा विमा रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर पोस्ट ऑफिसच्या डॉक्टरांकडून मेडिकल टेस्ट करून घ्या. आणि चौथं आहे सबमिशन. फॉर्म आणि पहिला प्रीमियम जमा करा. पडताळणी झाल्यानंतर पॉलिसी बॉन्ड तुमच्या पत्त्यावरती पोस्टाने येईल. आणि तुम्ही ऑनलाईन माहिती मिळवण्यासाठी आणि प्रीमियम भरण्यासाठी इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावरती भेट देऊ शकता. तर मित्रांनो, अंतिम निर्णय काय आहे? जर तुम्ही वर दिलेल्या सरकारी किंवा खाजगी नोकरींच्या अटींमध्ये पात्र असाल तर तुम्हाला बाजारातील कोणतीही जोखीम नको असेल आणि गॅरंटीड टॅक्स फ्री परतावा हवा असेल तर 2026 मध्ये PLI हा एक सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे. तर तुम्हाला या 6 प्लॅन्स पैकी कोणता प्लॅन आवडला किंवा तुम्ही आधीच PLI मध्ये गुंतवणूक केली आहे का? तर तुमचा अनुभव मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. Bosswala. Be the boss.